नमस्कार सर्वांना, मी विजयलक्ष्मी बनसोडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी उडीद डाळाचे वडे केले होते. तर मी उडदाची डाळ 1 तासभर भिजू घालत ठेवली होती रात्रीच. परत ती बारीक करून घेतली. बारीक करताना त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलं होतं आणि बारीक केली. दुसऱ्या दिवशी ही काढून बघितलं ना, छान अशी फुलली. तर त्याच्यामध्ये मी मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतले. मीठ चवीनुसार घालून टाकायचं. परत ते कढई गॅसवर ठेवून तेल तापायला ठेवायचं. परत तेल तापलं का नाही चेक करण्यासाठी थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून घेतलं. मग तेल छान तापलं होतं. मग त्याच्यामध्ये मी असे गोल गोल वडे करून घेतलं. थोडं पाणी हाताला लावून घेतलं आणि असे बघा मी असे वडे तयार केले. इथं बघू शकता तुम्ही. मी काय वाटी वगैरे काहीच घेतलं नाही, कारण वाटीनं पण येतं करता. पण मी म्हणलं हातानंच, म्हणजे असं मी हातानंच ट्राय करते आणि हातानं असा छान गोलसर आकार होतं. इथं मी तेलामध्ये टाकून घेतल्यावर खाली थोडंसं हे चिटकले होते, म्हणून मी एका असा चमच्यानं खालून असं साईडनं काढून घेत होते. पहिल्या स्टार्टिंगला ती खाली चिटकतेच पहिल्यांदाच टाकल्यावरती, त्यामुळं मी इकडं काढून घेत होते. ते जरा तेल तापलं होतं त्याच्यामुळं उडायची पण भीती वाटते ना, त्यामुळं हळूहळू करायचं. तर माझे इथं वडे निघत होते हळूहळू. मी सगळे वडे काढून घेतलं होतं, साईडनं पलटून घेतले होते. तर इथं बघू शकता. आणि हॉलमध्ये मुली खूप त्रास देत होत्या. नाही का, दोघीचे भांडण चालू होते टी व्हीमुळं. ती बोलती मी माझं बघायचं, दिव्या म्हणती माझं बघायचं. त्यामुळं त्या दोघींचं चालू होतं. तर इथं बघा माझे सगळे वडे काढून घेण्यात आले. मी पलटून घेतले सगळे वडे. आणि एकीकडे मी सांबार करून ठेवलं होतं. सांबारचे काय व्हिडिओ केला नाही मी, आपलं ह्याचाच केला मी, वड्याचाच. तर इथं माझे सगळे वडे मी पलटून घेतले. तर इथं बघू शकता तुम्ही. तर इकडं बघू, इथं किती छान असा सोनेरी कलर आलेला याला वड्याला. त्याला आणखीन थोडंसं आपण फ्राय करून घेतल्यानं आणखीन छान कलर येते. आणि इकडं माझे सांबार तयार होतं. फोडणी दिली होती त्याला, छान अशी उकळी येत होती. आणि इकडं सांबार माझे रेडी होते. पटकन मुलीला नाश्त्याला द्यायचं होतं. मुलीला खूप आवडतात ना असे वडे खायला, त्यामुळं मग. आणि इकडं बघू शकता हे कसे त्रास देतात दोघीजणी पण. दोघींचं चालूच होतं धिंगाणा, टी व्हीचा, अभ्यासाचा. ही बुक घे, ते बुक घे. ती दिव्या सारखी तशीच करते. टी व्ही पण त्या माहीला बघू देत नाही आणि अभ्यास पण तिला नीट करू देत नाही. तर त्यामुळे मी त्यांना समजायला गेले होते. आणि इकडं दुसऱ्यांदा पण वडे असे छानपैकी टाकून घेतले. थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असे वडे गोल गोल करून त्याला मध्ये होल टाकून घ्यायचं, म्हणजे त्या वड्याचा आकार असा छान येतो. बाहेरचे कसे होतात वडे तसेच होतात वडे घरी पण. तर इथं बघा मी अशा प्रकारे सगळेच असे वडे करून घेतले. याला पण असा छान असा कलर आला. आणि मी आता ती काढून घेते आणि मुलींना खायला देत होते. तर बघा पुढे तुम्ही व्हिडिओ. इकडं माझे तयार होते वडे. आणि आणखीन मी थोडेसे वडे तळून घेत होते. मुलींना आवडतात म्हणून मी जरा जास्तच वडे तळून घेते. बाकीचं पीठ राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवते. परत नंतर नाही का दुपारून त्यांना कधी खावं असं वाटलं तर मग ती परत करून द्यायला. त्यामुळं मी आता ही थोडंसं करून ठेवत होते. तर इथं पण मी तशाच प्रकारे केले वडे, बघू शकता तुम्ही. जरा व्हिडिओ लांबच झाला ह्याचा, तर ठीक आहे, जाऊ द्या. तर बघू शकता तुम्ही, इथं वडे माझे चालू होते. तर अशा प्रकारे माझे वडे करायचे चालू होते तयारी ही. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा कसे व्हिडिओ आलेत, काही नाही, काही चुकलं असेल तर मला पुढचं करायला पण समजतं ना काय चुकी झालं काही नाही ती. त्यामुळं
तर इकडं माझे वडे ही सगळे तयार झाले होते. मुलींना मी ताट वाढून दिलं होतं. माझी मोठी मुलगी खाऊन सांगते कसे झालेत काय नाही ती. तिला असं सांगायलाही आवडतं की मम्मी असे छान झाले वडे, ही माझा व्हिडिओ करून कर. त्यामुळे मी तिचाच व्हिडिओ घेते. तरी तर तिनं मला सांगते छान झालेत म्हणून. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.